विठू माऊलींचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि वारकऱ्यांची अंतःकरणातून उठलेली एकच हाक, विठ्ठल विठ्ठल. वारी म्हणजे चालणं नव्हे, ती आहे श्रद्धेची परीक्षा. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नव्हे, ती आहे आत्म्याची पुन्हा एकदा पांडुरंगात विलीन होण्याची ओढ. दरवर्षी लाखो भाविक वयाची परिस्थितीची वेदनेची कसलीच तमाना बाळगता अखंड टाळमाळ घेत 21 दिवसांचा 800 किमीचा पायपीट प्रवास करत पंढरपूरची वारी करतात. कोणी जखमी होतो, कोण आजारी पडतो, तरीही विठोबाच्या दर्शनासाठी चालणं थांबत नाही. या भक्तीच्या महासागरात सहभागी झाले होते असेच काही विठ्ठल भक्त, जे नुकतेच पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत होते. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, डोळ्यात देवदर्शनाची उरलेली नुरलेली गोडी होती आणि हृदयात होती विठोबाच्या भेटीची शांती. मात्र याच भक्तांच्या जीवनात एक अचानक अंधारलेला क्षण आला. पहाटे 2 वाजता सगळीकडे अंधारात, झोपलेल्या रस्त्यावर फक्त बसचा आवाज आणि अचानक त्या एसटी बसचा तोल सुटतो. बस थेट डिवायडरवर धडकते आणि पलटी होते. क्षणभर त्या गाडीत काय गडबड झाली असेल हे शब्दात सांगणं अशक्य आहे. मात्र या भयान काळोख्यातही एक प्रकाश होतो, पांडुरंगाचं संरक्षण. कारण बसमध्ये कोणताही भाविक मृत्युमुखी पडला नाही, जखमा झाल्या नाही, काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, पण प्रत्येक जीव वाचला. हे केवळ आणि केवळ माऊलींचीच कृपा आहे. आपण जेव्हा पाहतो एकीकडे अपघाताचं भीषणता आणि दुसरीकडे एकही जीवाचा मृत्यू न होणे, तेव्हा मनात एकच विचार येतो, या वारकऱ्यांच्या विठोबाचं अजूनही जागा आहे. तो अजूनही आपल्या लेकराचं संरक्षण करतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटणारे, तुम्ही पाहतात विदर्भ लाईव्ह. चला आता पाहूया ही संपूर्ण हृदयस्पर्शी घटना सविस्तरपणे. वारी करून परतणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी मंगळवारी पहाटे अंधारात एक भीषण अनुभव घडला. पंढरपूरहून दर्शन घेऊन आपल्या घरी परत असताना एक भरधाव असलेली एसटी बस चिखलीजवळ महाबीज कंपनीसमोर दुभाजकावर आदळून पलटी झाली. अपघात इतका जोरदार होता की क्षणभर प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. ही बस MH40Y5830 पंढरपूरकडून बुलढाण्याकडे जात होती. बसमध्ये एकूण 51 प्रवासी होते. शिवाय चालक व वाहक मिळून 53 जणांचा प्रवास सुरू होता. घटना पहाटे साधारणतः 2 वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर आढळून पलटी झाली. जोरदार आवाजाने परिसरात हादरून गेला. सुदैवाची गोष्ट म्हणजे एकही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघात 30 जण किरकोळ जखमी झाले. विठोबाच्या कृपेने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी वारकरी होते. हे भाविक आपल्या गावाकडे परत असताना हा अपघात झाला. अपघात घडल्यानंतर मदत कार्य सुरू झालं. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तात्काळ चिखली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे 15 जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा उपजिल्हा रुग्णालय हलवण्यात आलं. उर्वरित 15 जणांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं. हा अपघात इतका गंभीर होता की अनेक जण मोठ्या अनर्थाची शक्यता व्यक्त करीत होते. मात्र सर्व भाविक सुखरूप वाचले आणि किरकोळ दुखापतीवरच अपघात थांबला. यामागे सर्वांचं एकमत आहे, हे विठोबाचीच कृपा. वारीत सामील होणे हे फक्त प्रवास नाही, तर तो एक आध्यात्मिक तपस्येचा भाग आहे. पंढरीचे विठोबा आपल्या लेकराची काळजी घेतो, हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.